देव नाचतो आपल्याला काय अडचण आहे नाचायला. जड झाले तर माणसं आता नाचतच नाहीत. एका पोराला म्हणलं चल ना टाळ गेला, तो म्हणला मी सायन्सला आहे. म्हणजे तू जगाचे वेगळं शिकवतो का, म्हणजे तू शिकवतो नेमकं काय बाबा. सायन्स फिन्स सगळं ज्ञानेश्वरी तर इथं तू काय लागला सांगाय आम्हाला. 22 प्रकारचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. कॅमेऱ्याचा शोध ही कॅमेरे फिमेरे ज्ञानेश्वर ते तर संस्कारात चित्र उमटते 700 वर्षापूर्वी. पळली आता रुची शाखां सहजे भूमीची पुत्रे देखा गुरुत्वाकर्षणचा शोध ज्ञानेश्वरीत. 22 प्रकारचे शोध आहेत ज्ञानेश्वरीत. आणि तू काय सायन्स. एक म्हणलं ही संप्रदाय ही भोळ्या माणसाचं काम आहे हो. मी ते मानित नाही मला ज्ञानवत का. मला 3 भाषा येतात. मूर्खा तुला 3 येते. आणि ज्ञानेश्वरीत तुझे 3ची अगरबत्ती कुठं लावतो. 3 भाषा येतात. 56 भाषा आहेत. हुशार माणसाचं काम आहे तर परमार्थ कोणी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले ते पाय विठले तो कामाने होता ठेवा तो या वाहवा सापडला. भगवान बाबाच्या दरबारात भाऊंच्या दरबारात कोणी येत नाही. तुमच्या गावात काही एवढीच आहेत का. परमार्थ करायला सुद्धा भाग्य लागतं. कुणाचं नाही. मोठं तरुणा जागा हो वारकरी सांभळ हित नाचा. डीजे पुढं काय नाचत हा येड्यावणी उभं पारण निघाला. 12:30चं लग्न 3 वाजले तरी हे पेताड सोडीनं नवर देवाला. पण पेताड नवर देव भांबावलेला. अजून एक गाणं होऊन द्या आल्या वराड शिवाय देते का. 12:30चं लग्न 3 वाजले तरी डीजे पुढे नवर देवाला सोडीना. घोडा उदाळा नवर दिवस घेऊन गेला. व्हॉट्सअपला बघितलं का नाही. याला नवरदेव घोड्यानी 3 किलोमीटर येड्या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला तो मला नवरी. अरे तिचं झालं दुसऱ्या संग. तू कसा असा डीजे पुढं नाचत. बाजार जरा नीट राह रे. आणि मुलींना सांगतो पोरगा पाहायला आला एका बैठकीत लग्न फायनल करायचं नाही अजिबात नाही. तुम्हाला डिमांड आलंय मग घ्या ना वजन हाणून. पोर काय पोरगी बघाय काय मापात येते का काय तवा. मित्राला आणणार तोंडात मावा फुटका चष्मा बंद पडका मोबाईल ढाब्यावर जाणार. बोटी एकाचा दोऱ्या एकाच्या मोबाईल एकाचा मेमरी कार्ड चौथ्याचं तोंडात मावा वाचाक वाचाक. पोरगी बघायला पोरगी पाटाव बसलेली हे खुर्ची टांगव टांग टाकून आयटीत बसणार. आणि पोरीची मुलं काय तुझं नाव काय. पोरगी नाव सांगते. तुझं शिक्षण. पोरगी म्हणते 17वी. आणि हे JCB ड्रायव्हर. मेलं ना वाड्याला माती उपसू उपसू आले का. 17वी शिकलेले मुलींना सांगतो मी तुमच्या बाजूने अजिबात घाबरायचं नाही. त्याला काय प्रश्न विचारा तेवढं विचारून देत. त्याचं झालं म्हणत तुझं झालं का तू बस पाठाव आता. तुम्ही बसायचं त्याला काय व्हायचंय दवा. त्याला लावायचं कुकू असं मस्त पैकी चांगला असं बैल पोळ्याला कसं गण लावतो तसं मस्त पैकी गण लावायचं. मस्त पैकी गण लावायचा त्याला कुकाचा. आणि तुम्ही खुर्ची बसायचं. आणि मुलीने मुलाला पहिला प्रश्न विचारायचा टाळ माळ गण बोका हरिपाठ कीर्तन काकडा सप्ताह ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडील देव देश धर्म शिवाजी संभाजी सुखदेव राजगुरू भगतसिंग महात्मा गांधी लोकमान्य स्वातंत्र्य सावरकर अहिल्याबाई होळकर चंद्रशेखर सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू भगवान बाबा वामन भाऊ ह्याच्यातलं तुला काय कळतं का. मला नाही कळत. मग उठ उठ आणि तसा सूट. ते मला कळतंय मग बस. दुसरा प्रश्न दारू मावा गुटखा गांजा जुगार मटका चटका झटका चटका तुला काय व्यसन नाही का. ते मला काहीच व्यसन नाही मग बस. तिसरा प्रश्न मी सीता तू राम तुझी आई कौशल्या तुझा बाप दशरथ ही 4 नाती मला मान्य तुला मान्य आहेत का. कोणी म्हणायचं मुलीनी. पण आताच्या मुलीला हुशार आहे तर उलट बापाला म्हणतात पप्पा मग असा बघा ज्याला आई नको बाप नको बहीण. काय बिताडा संग बोलशील का लग्न झाल्यावर. तुम्ही नीट राहा. मला दोन्ही बाजू सांभाळावं लागतात. नाही तर पोरं म्हणतात ह्याला कोणी बोलिवला होता र. लय अवघड आहे भाऊ. आणि मग मुलीने त्याच्या पुढचा प्रश्न शौचालय बांधलं आहे का. लय महत्वाचा प्रश्न आहे बरं का.
ही अत्यंत काळाची गरज आणि त्याला उपप्रश्न नुसतं बांधून उपयोग नाही, ते चालू आहे का? नाही तर काय काय बांधतात मग मधल्या भांड्यात फळी टाकतात आणि त्याच्याच आंघोळ्या करतात. ओम नमः शिव. अरे बांधलाय कशाला तू? उपयोग करतो काय? तुला अक्कल पिकल आहे का नाही? आता फळीने सटले त्या भांड्यात जर पाय गुतला का पाव लागेल ना येड्या? येड सगळं फुकाटची किंमत कळत नाही. तर तुमची ग्रामपंचायतच आहे ना, 17,000 अनुदान देते जिल्हा परिषद शौचालयासाठी. त्यांच्याकडनं नसेल त्यांनी तलाठी फिलाटी गाठा हे ग्रामसेवक ती घेऊन टाका. 17,000 घ्यायला सोडायचे सरकारचे. तुम्ही मस्तपैकी 17,000. पण फुकाटची किंमत तर कळ. एक जणाने ग्रामपंचायतकडून संडास बाथरूम घेतलं, त्यांनी संडासमध्येच पानटपरी टाकली. अरे टाकणाराला अक्कल नाही, पण तिथून मावा घेणारा कळावं ना आपण कुठला माल घेतोय बा. अवघड रे अवघड. त्याच्यामुळं ग्राम स्वच्छता अभियान संत गाडगे बाबा सरकारला सुद्धा त्या अभियानाला नाव द्यावं लागलं, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता. जिथं स्वच्छता तिथं लक्ष्मी. स्वच्छ संरक्षण त्याच्यात भाग्य. हे काळाची गरज आहे बाबा. आणि जोपर्यंत झाडे लावली पाहिजेत, पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. ह्या किरकोळ कारकोळ गोष्टी असतात पण ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. सध्या हवेची झाडाची किंमत किती, ऑक्सिजनची किंमत किती कोरोनाच्या काळात आपल्याला कळालं ना मायबाप. म्हणून जरा विचार उच्च ठेवा. शेवटचं वाक्य सांगतो सगळ्या मंडळाला. सासूने सुनेला लेक माना, सुनेने सासूला आई माना. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझं काकाला नेहमीच सांगणे, लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. खरं त्यांची कुंडली जुळली, पोराचं काही नसतं रे. ते कसलं बी असू द्या समजूनच घेतं. त्याचं लय हाल होत्या. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरे, बायकोला म्हणतो तुझंच खरे, आणि दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बर रे. मरण का वाळून गेली पोरं म्हण किंगरून मरते. म्हणून एक सांगतो मुलांना, आई खुश, पत्नी खुश, बाप खुश, सासरवाडी उडणार. फक्त 3 वाक्य माझी चित्त देऊन ऐका आजच्या कीर्तना. 1, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. फार महत्वाचे, अत्यंत छोटे पण गोड आहे. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा, घरात एक विचार ठेवा, आनंदी राहा. आता जितके हितं जेवढे फ्रेश आहे ना, कायम आयुष्यात हसून खेळून जागा. आयुष्य मोलाचं मायबाप. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोरोनाच्या काळामध्ये इतकी माणसं गेली मायबाप. पेशंटच्या वजन इतकी नोटा द्यायची तयारी होती पण तरी नाही राहता आलं. एकदा वरून दूर तुटले, विषय संपला. आणि एवढ्या 2 लाटातून आपण वाचलोय. भगवान बाबांच्या दरबारात बसून कीर्तनात बसून टाळ्या वाजवतो. हे देवाने दिलेलं बोनस आयुष्य. आता तरी देवाचा आभार माना. तुकोबाराय म्हणले, बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूची हारी, वाचून आलो येतवरी, आणि उरले ते हारी तुम्हा समर्पण देवा. ए देवा लय भारी काम झालं रे, मी आतापर्यंत मृत्यूची हारी पडलो नाही. आणि हे प्रमाण इको थोडं कमी करा. हे प्रमाण आजच्या प्रसंगाला सध्या अनुरूप होते. एवढ्या मोठ्या लाटातून आपण वाचलो, बाबांच्या दरबारात पुण्याचा सप्ताह करतो. हे देवाने दिलं म्हणून हसून खेळून जागा, आनंदी जीवन जागा. चालू नकाले त्वरात एक दिवस निघणारे वरात, मागं खोबरं चिल्लरचे परत, बारकाली पोरं चिल्लर गोळा करतात, जोरा जोरातून म्हणते रोज अशी मारावं राहतो रात. काय लोकांना घेणे देणे, रामकृष्ण आले गेले त्याने जग का ओसची पडले, जन पलभर म्हणतील हाय हाय. म्हणून एक वाक्य सांगतो, आयुष्य कोणता क्षण शेवटचा हे सांगता येत नाही. म्हणून भगवंताच्या नामाचं चिंतन करा. नामाच्या चिंतने वागा वाटा पळती विघ्ने. हा म्हणून हे नामाच्या चिंतन ते ताकरी. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि एवढंच नाही, मग महाराज आम्ही नाम घेतो, संतही घेतात, पण संतांना जो फायदा झाला तर आम्हाला का होत नाही. तुकोबाराय म्हणे, नुसतं नाम घेण्याला किंमत नाही, तुम्हाला भगवंताला प्राण अर्पण.
अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे प्राण करा अशी अर्पण, भगवंताच्या चरणावर आपले प्राण अर्पण करा. तो प्राण आमच्या बाबांनी बाहूंनी भगवंताच्या चरणावर समर्पित केला, म्हणून त्यांच्या जीवनाचा हा सुगंध आजपर्यंत दरवळत आहे. असा अभंगाचा भावार्थ. मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बोलता बोलता वाण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल. मुलगा आहे ना, त्याने माफ करा. माझे गुरु जन्मदाते वडीलच आहेत हरिभक्त परायण बलभीमजी भाऊ पठाडे. वडिलांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्राच्याही बाहेर फिरण्याचे आज मी जो काय आहे तो माझ्या वडिलांमुळेच आहे. वडिलांनीच मला घडवलं असे आमचे पिताश्री भाऊ. त्यांच्या आशीर्वादानं मी आज या स्टेपला आहे. म्हणून बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि सांगण्यासाठी अभिमान नाही पण स्वाभिमान मात्र नक्की वाटतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबारीने माझ्याकडून भव्य दिव्य माऊली मंदिर पूर्ण करून घेतले. हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. माऊली महाराज पठाडे कीर्तनाचं मानधन घेतलेत, पण घेतल्यामधल्या मानधनातून ते काय करतात हे पाहण्यासाठी एकदा कर्जतला या. आणि यूट्यूबवाल्यांना सांगणे की तुम्ही हे कीर्तन टाकताना टायटल चांगले टाका आणि कीर्तनाच्या मानधनातून मंदिर बांधलं हे बी कधीतरी यूट्यूबला टाका जा, दुसरं काहीतरी टाकण्यापेक्षा. हे तुम्हाला विनंती. इतकं सुंदर मंदिर आहे. महाराष्ट्रात नाही अशी ज्ञानोबाराय तुकोबारायांची मूर्ती त्या ठिकाणी कर्जतच्या मंदिरामध्ये आहे. 5 फूट उंचीची पद्मासनामध्ये बसलेली आखीव रेखीव मनमोहक. आत्ता ज्ञानोबाराय तुमच्याशी बोलते इतकं तेच त्या मूर्तीमध्ये तुकोबाराय विठ्ठल रुक्मिणी. 61 फूट उंची मंदिराचा कळस, 3 गाभारे. मंदिराच्या पुढे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंदांचे 10 फूट उंचीचे पुतळेत. हजारो झाडेत. नंदनवनात आल्यावानीच वाटतं. 40 लाखाचा सभामंडप कीर्तनासाठी भव्य दिव्य हॉल मागल्या महिन्यामध्ये परिपूर्ण झाला. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. एवढं भव्य दिव्य संस्थान कमी वयामध्ये माऊली ज्ञानोबारांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतले. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं. असंच कंडारेकर ग्रामस्थांच्या हातून भगवान बाबांची बाहूंची अखंड अविरतपणे सेवा घडावी अशी या ठिकाणी विनंती करतो. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सर्व गायक वादक मंडळी, सुंदर सुंदर सिस्टीम, सुंदर तुम्ही ऐकणारे श्रोते सज्जन म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणांना नतमस्तक होतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं सौजन्य वगैरे नाही ना कीर्तनात. समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रेमास्थ या ठिकाणी योग. सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो.